गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूया सकाळच्या महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये धरणाचा तालुका म्हणून ओळख असलेले शहापूर व कसारा भागातील जनतेचा घास मात्र अजूनही कोरडाच आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेले शहापूर तालुक्यात भातसा, तानसा, वैतरणा, मोडक सागर सारख्या महाकाय जलाशयाच्या जलसंपत्तीचा ठेवा उशाशी असताना तेथील आदिवासींना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। गेले काही वर्ष सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक अनेक घोटाळ्यांनी गाजत आहे। त्यातच भर म्हणून बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शासन निधीवर दरोडा घालून कुंपणाने शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे। यापूर्वी घडलेल्या घोटाळ्याची निपक्षपातीपणे चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे पत्राद्वारे राजू शेट्टी यांनी केली आहे। भिवंडीत लोकसभा मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळत होती। भिवंडीत तिहेरी लढत असल्याचं पाहायला मिळत भाजप प्रणित महायुतीकडून कपिल पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते, तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बाळा मामा रिंगणात होते। पण या दोघांनाही कडवं आव्हान होतं, ते अपक्ष म्हणून लोकसभा लढवलेले निलेश सांबरेचे येत्या 4 जूनला भिवंडीत मैदान कोण मारणार याचा फैसला होईल। अशातच निकाल अवघ्या काही दिवसांवर असतानाच भिवंडी शहर पुरता हादरून गेला आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचं काम केलं म्हणून एका युवकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे। क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावून एका अल्पवयीन मुलावर वॉचमनने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे। कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी सुनील मिश्रा या वॉचमनला बेड्या ठोकल्या आहेत। कल्याणमधील एका हाय प्रोफाईल परिसरातील एक अल्पवयीन मुलगा त्याच्या आईला सांगून घरातून बाहेर निघाला। मित्रासोबत आणि बंगल्याच्या वॉचमन सोबत क्रिकेट खेळतो असे सांगून तो बाहेर गेला। काही वेळानंतर अल्पवयीन मुलगा पुन्हा घरी आला। आपल्यासोबत वॉचमनने घाणेरडेपणा केल्याचं त्यांनी नातेवाईकांना सांगितलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील मध्यवर्ती स्मशानभूमीत अनेक सेवा नसल्याचे दिसून येत आहे। या ठिकाणी बसण्याचे बाकडे मोडले आहेत, पाण्याची व्यवस्था नाही, त्यामुळे अनेक समस्यांना सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे। तर या स्मशानभूमीलगत असलेल्या अनेक परिसरातील मयत व्यक्तींना जाळले जात असल्याने याचा भार एका स्मशानभूमीवर पडत आहे। त्यामुळे पालिकेने आणखी परिसरात आणखी एखादी स्मशानभूमी उभारावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। सीबीआय विभागात तात्पुरता चालक असलेल्या एका व्यक्तीने कोल्हापूरमधील एक वन विभागाच्या 500 एकर जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून दोघांची तब्बल 80 लाखांची फसवणूक केली आहे। ही घटना नवी मुंबईत घडली आहे। आरोपी सुनील धुमाळ यांनी आपण सीबीआय मध्ये अधिकारी असल्याचं सांगून दोघांची फसवणूक केली आहे। या आरोपीवर सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे। दापोली एसटी बस डेपोत डिझेलला तुटवडा झाल्याने अनेक वाहतूक खोळंबली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या डिझेल नसल्यामुळे आगारात थांबून आहेत। कालपासून डिझेलला तुटवडा जाणवत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे। हंगामात डिझेलला तुटवडा झाल्याने परतीच्या मार्गावर असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे। प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे त्रस्त प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरातील बस स्टँड परिसरात पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या 45 वर्षीय प्रकाश सोनी यांची शेगाव येथील विजय सहदेव बडे, विठ्ठल एकनाथ बडे त्यांचे 2 सहकारी आणि क्षुल्लक कारणावरून वाद घालत प्रकाश सोनी यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी मृतकाचा मुलगा गोपाल सोनी यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 4 जणांवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी तपास चक्र फिरवीत विजय सहदेव बडे, ज्ञानेश्वर तेजराव हिंगणे, विशाल बाबूराव इंगळे या तिघांना अटक केली, तर यातील विठ्ठल बडे हा फरार असून पोलिसांनी त्याचा शोध घेत आहेत।
पावसाळ्यात उद्भवणारे नैसर्गिक आपत्ती जनतेला तातडीने मदत करता यावी यासाठी ठाणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या आपत्कालीन मदत पथकाच्या धर्तीवर राज्यातील सर्व महापालिकांनी पथके स्थापन करावीत असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर आपत्कालीन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते। पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहे याचा बैठकीत आढावा घेण्यात आला। राज्य आपत्कालीन दलाची 8 पथके राज्यात आहेत, त्यांची संख्या वाढवावी तसेच विभागनिहाय राज्य आपत्कालीन पथके स्थापन करावीत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। मिझोराम मध्ये मंगळवारी रेमल चक्रीवादळानंतर अतिवृष्टी व भूस्खलनामुळे किमान 22 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण बेपत्ता झाले आहेत। त्यात आयझॉल जिल्ह्यात दगडखान ढासळून 2 अल्पवयीन मुलांसह किमान 13 जण ठार झाले आहेत तर 8 जण बेपत्ता झाल्याचे मिझोराम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले आहे। आयझॉलच्या मेलथम व हेलिमेन भागात सकाळी 6च्या सुमारास दगडखान ढासळली। भूस्खलनामुळे अनेक घरे व कामगार छावण्याच्या फटका बसला, त्याखाली किमान 21 लोक गाडले गेले, त्यातील 13 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। मृतांत एक 4 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्षाच्या मुलीचा समावेश आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।